नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बीड पोलीस पाटील पदभरतीच्या आरक्षणाबद्दल महत्त्वाची माहिती उपलब्ध झालेली आहे। तर त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, जवळपास बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचं आरक्षण 24/12/2025 रोजी जाहीर झालेलं आहे। याच्यामध्ये प्रत्येक गावानुसार आरक्षणाची जी यादी ती जाहीर झालेली आहे। जसे की आता बीड जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके असतील, एखाद्या दोन तालुक्यांचं फक्त आरक्षण राहिलेलं आहे। बाकी जवळपास सर्व तालुक्यांचे आरक्षण जे आहे, प्रत्येक गावानुसार आपल्याला कोणत्या कॅटेगरीला आरक्षण भेटलेलं आहे त्याचं PDF जाहीर झालेलं आहे। माझ्याकडे जेवढे पण जे PDF आहेत आरक्षणाचे ते तुम्हाला कुठून भेटतील आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला शेवटपर्यंत समजून येणार आहे। तर बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर हे 24 तारखेचं PDF आहे। त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, इथे आपल्याला तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव दिलेलं असतं। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर मांजलगाव दिलेलं आहे मित्रांनो। तालुक्यानुसार आपल्याला उपविभागानुसार बीड जिल्ह्याची इथं माहिती दिलेली आहे। तर याच्यामध्ये जर म्हटलं तर पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी गावानिहात, ठीक आहे, गावनिहात म्हणजे गावानुसार ज्या पण कॅटेगरीला आरक्षण मिळालेलं आहे त्याचं हे PDF आहे मित्रांनो। ठीक आहे, आता हे आरक्षण निश्चित केव्हा झालं मित्रांनो? 24/12/2025 रोजी। आणि आता बीड जिल्ह्यातील 1-2 तालुके आहेत ज्यांचं आरक्षण अजून निश्चित झालेलं नाहीये, ते आज होणार होतं 25 तारखेला, म्हणजे त्याचं PDF उद्या भेटेल। ठीक आहे, तर बाकी जेवढे पण माझ्याकडे PDF आलेले आहेत बघू शकता, जवळपास 4-5 PDF आलेले आहेत मित्रांनो उपविभागानुसार। ते सर्व PDF तुम्हाला कुठून भेटतील पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हा उपविभाग जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला दिलेलं आहे मांजलगाव। ठीक आहे, तर याच्यासाठी जर म्हटलं तर ठीक आहे, मांजलगाव या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी तालुक्यानुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। आणि ज्या पण तालुक्यामध्ये, ज्या पण गावामध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त असेल तिथं त्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीची जागा भरली जाणार आहे त्याच्याबद्दलचं हे PDF आहे। आता बहुतेक ठिकाणी काय झालेलं असतं की ज्या गावामध्ये, जसं की आता जर उदाहरणार्थ जर म्हटलं तर बघा, पहिलं हे गाव आहे। ठीक आहे, आता हा तालुका आहे, हे गावाचं नाव आहे। ठीक आहे, परंतु या गावामध्ये जर म्हटलं तर उदाहरणार्थ आपल्याला OBC ला आरक्षण सुटलेलं आहे। ठीक आहे, OBC ला आरक्षण सुटलेलं आहे, परंतु त्या गावामध्ये त्या कॅटेगरीचे उमेदवारच नाहीये, तर तेव्हा तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता आणि ते आरक्षण बदलू शकता। ठीक आहे, काही वेळेस याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मागचा जो उमेदवार आहे, जो मागचा पोलीस पाटील आहे, मागचे 2-3 पोलीस पाटील होऊन गेले, ते देखील OBC कॅटेगरीचेच होते, तर इतरांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे असं देखील आपण म्हणू शकतो। तेव्हा देखील आपण आक्षेप नोंदणी करू शकतो आणि आपल्या गावाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते बदलून घेऊ शकतो। ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो। ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पुढे सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे। तर बघा, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल तुम्हाला थोडीशी डिटेलमध्ये माहिती देतो। ही माहिती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते, कारण एकदा तारीख ही गेल्यानंतर आपल्याला पुन्हा संधी भेटत नाही मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस पाटील हे पद आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो। गावातल्या गावात नोकरीची संधी भेटते आणि जॉईन झाल्यानंतर लगेच तुम्हाला पोलीस पाटील या पदासाठी टोटल 15,000चं मासिक मानधन दिलं जातं मित्रांनो। 15,000 रुपये तुम्हाला पगार दिला जातो आणि गावातल्या गावात घर बसल्या आपल्याला हा पगार भरपूर असतो मित्रांनो। त्यासाठी पोलीस पाटील या पदाची संधी तुम्ही गमावू नका। याच्यासाठी जर म्हटलं तर बघा, आता काय करायचंय नक्की? आता आरक्षण सुटलेलं आहे प्रत्येक याच्यानुसार। ठीक आहे, प्रत्येक तालुक्यानुसार, उपविभागानुसार हे आरक्षण सुटलेलं असतं। आता बीड जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगत आहे वैयक्तिक। याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं आरक्षण जे निश्चित झालेलं आहे त्याच्यावरती आक्षेप नोंदणी जर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर त्याची तारीख म्हटलेलं आहे 29/12/2025 पर्यंत तुम्ही इथं शासकीय सुट्ट्या सोडून, ठीक आहे, म्हणजेच वगळून म्हटलेले तुम्ही इथं आक्षेप नोंदणी करू शकता। आता हे केव्हा घ्यायला पाहिजे आणि आरक्षण जर तुम्ही आक्षेप घेतलं तर ते आरक्षण कसं बदलून दिलं जातं, कोणत्या कॅटेगरीला बदलून दिलं जातं, ही सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ठीक आहे, जसं की आता इथं जर म्हटलं तर बघा, आपल्याला इथं जर म्हटलं तर इथं कॅटेगरीचं नाव आहे टोटल। जर म्हटलं तर आता मी ज्या जिल्ह्याचं, ज्या उपविभागाचं, ठीक आहे, ज्या उपविभागाचं इथं हे जे PDF ओपन केलेले आहेत याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल जे मंजूर पद आहेत 222 आहेत, त्यातील फक्त भरलेली जर म्हटलं तर 24 पदं भरली आहेत आणि रिक्त पदे जी आहेत ते 198 पद आहेत मित्रांनो। याच्यासाठी फक्त या या तालुक्यासाठी ही पद भरती होत आहे। दुसऱ्या यांच्यासाठी देखील जर म्हटलं तर बघा, थोडंसं खाली आल्यानंतर टोटल किती रिक्त पद आहेत प्रत्येक याच्यानुसार इथं ह्या तालुक्याचं नाव दिलेलं आहे बघा, बीड जिल्ह्यातील। ठीक आहे, केज वगैरे, ठीक आहे, त्यानंतर अंबाजोगाई, अशा प्रकारचे जे तालुके आहेत त्या तालुक्यानुसार कोणाला आरक्षण सुटलेलं आहे तेवढी पदं भरली जाणार आहे। जवळपास यामध्ये जर म्हटलं तर 1000 पेक्षा जास्त जागांसाठी ही नवीन पद भरती होत आहे, पोलीस पाटील पद भरती बीड जिल्ह्यामध्ये। तर अतिशय चांगली संधी असणार आहे मित्रांनो, भरपूर जागा रिक्त आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गावातल्या गावात नोकरीची संधी भेटते। आणि जे गावामध्ये आपल्याला आरक्षण सुटलेलं आहे तुम्हाला कॉम्पिटिशन अगदी कमी असतं, 4-5 मुलांशी कॉम्पिटिशन असतं। थोडा जरी अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होतं, घर बसल्या 15,000ची नोकरी तुम्हाला इथं करण्याची संधी भेटत आहे मित्रांनो, अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये। ठीक आहे, आता व्यवस्थित समजून सांगतो। आता याच्यामध्ये जर म्हटलं तर पुन्हा मी हे PDF ओपन केलेलं आहे। याच्यामध्ये जर म्हटलं तर हे मांजलगावचं PDF आहे मित्रांनो। आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, आपल्याला इथं गावं दिलेली आहेत, ठीक आहे, आणि महिलांसाठी जर म्हटलं तर आरक्षित गावं दिलेली आहेत। आता हे अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी
गावांसाठी इथं आरक्षण सुटलेलं आहे बघा। या गावांसाठी हे जर म्हटलं तर सर्वसाधारण उमेदवार आणि इथे फक्त महिलाच अर्ज करू शकतात। हे तुम्ही व्यवस्थित बघा, हे जे सर्व PDF आहेत ते तुम्हाला कुठून भेटतील मित्रांनो हे देखील सांगतो। आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो, तो जॉईन करा किंवा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ठीक आहे। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। ते दोन्ही ग्रुप जॉईन करायला विसरू नका, तिथे सर्व PDF सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर दिले जातात। आता बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती देतो। आता या नोट्समध्ये मागील सर्व प्रश्नपत्रिका भेटणार आहेत। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर सर्व विषयांच्या नोट्स असतील, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK, पोलीस पाटलाच्या अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची माहिती सेपरेट असेल कारण जिल्ह्याच्या माहितीवरती तुमचे जिल्हाधिकारी, तलाठी वगैरे याच्यावरती प्रश्न येतात। जिल्ह्याचा इतिहास, भूगोल याच्यावरती प्रश्न विचारले जातात। तर डिटेलमध्ये जिल्ह्याची माहिती तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे। याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटील या पदाच्या मागील झालेल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका हे सर्व तुम्हाला PDF स्वरूपामध्ये आपल्या नोट्समध्ये भेटणार आहे। सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199। याच्यामध्ये पुन्हा सांगतो या 7 ते 8 विषयाच्या नोट्स असतील मित्रांनो, खूपच महत्त्वाच्या आणि 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहेत मागील झालेल्या, ठीक आहे। आता बहुतेक ठिकाणी काय केलं जातंय मित्रांनो, आता यांची आपण टोटल प्राइस ठेवलेली 199। तर बहुतेक ठिकाणी आपल्या नोट्स बाय करून हे जे आपण PDF डिटेलमध्ये बनवलेले तर ठीक आहे, टॉपिकनुसार IMP प्रश्नासोबत आपण या नोट्स देतोय। तर हे जे PDF आहेत आपले काही पेजेस तिथं काटून किंवा आपले हे जे क्वेश्चन पेपर आहेत त्या डाउनलोड करून त्याच्यामध्ये चेंजेस करून तुम्हाला कमी स्टडी मटेरियल देऊन जास्त किमतीमध्ये विकलं जातंय किंवा थोडेफार पैसे घेऊन तुम्हाला कोणताही स्टडी मटेरियल दिलं जातंय, तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। तर इतर ठिकाणावरतून आपलं जे स्टडी मटेरियल जर तुम्हाला कुठं आढळलं घेताना कोणी विकताना तर नक्की सांगा, त्याच्यावरती देखील आपण कारवाई करणार आहोत। 2-3 ठिकाणी आपल्याला असं आढळलेलं आहे, त्यांच्यावरती देखील आपण कारवाई केलेली आहे, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी आपण हे स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय। याच्यामध्ये नोट्स प्लस मागील प्रश्नपत्रिका असणार आहे, सर्व काही PDF स्वरूपामध्ये भेटेल। याच्यामध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स असतील PDF स्वरूपामध्ये। हाच आपला अभ्यासक्रम आहे। याच्यामध्ये पोलीस पाटलाच्या अधिकार, कर्तव्य व अधिनियमचा देखील समावेश आहे। जिल्ह्याची माहिती देखील तुम्हाला लेटेस्ट अपडेट सोबत भेटून जाईल मित्रांनो। आता जिल्ह्याची जाहिरात ज्या दिवशी येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच जिल्ह्याची माहिती तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यासोबत जे पण महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला ही सर्व माहिती भेटून जाईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, ठीक आहे। तर हे सर्व काही नोट्समध्येच असणार आहे। एकदाच पेमेंट घेतलं जाणार आहे 199चं, ठीक आहे। आणि मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देखील असतील। तुम्हाला कसं मिळवायचं मित्रांनो, 9139643199 या नंबरवरती तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। तुम्ही कोणत्याही नंबरवरून पेमेंट करू शकता, आणि फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या व्हॉट्सअपवरून या नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा। त्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये तुमचा नंबर सेव्ह करून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, टेलिग्राम ग्रुपची लिंक, हे सर्व जे PDF आहे ते सर्व तुम्हाला पाठवले जातात। सर्व काही मदत केली जाते, ठीक आहे। सर्वांचे एकत्रित पेमेंट ठेवलेलं आहे 199। तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका। अतिशय कमी दिवसाचा कालावधी राहिलेला मित्रांनो या पदभरतीसाठी, तर लगेच अभ्यासाला सुरुवात करून द्या। तर बघा, एवढी जे गाव आहेत मित्रांनो, पुढे जर म्हटलं तर व्हिडिओमध्ये सांगायचं जर म्हटलं तर एवढी जे गाव आहेत गावांची नावं दिलेली आहेत। याच्यामध्ये पुरुषांना आणि महिलांना कोणत्या कोणत्या गावासाठी आरक्षण भेटलेलं आहे ते दिलेलं आहे। पुढे अनुसूचित जमाती दिलेले म्हणजे ST कॅटेगरीच्या उमेदवारांना या गावांसाठी इथं आरक्षण सुटलेलं आहे। हे महिलांचं आरक्षण आहे, ठीक आहे। महिला आणि हे पुरुषांचं आरक्षण आहे मित्रांनो, ठीक आहे। सर्वसाधारणमध्ये आपण पकडू शकतो। त्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी आपल्याला इथं या गावांसाठी आरक्षण भेटलंय। त्यानंतर इथं जर म्हटलं तर VJ अशा प्रकारच्या ज्या कॅटेगरी आहेत भटक्या जमाती, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी इथं कोणत्या गावासाठी आरक्षण सुटलेलं आहे हे तुम्ही बघून घेऊ शकता, ठीक आहे। तर त्यांच्यासाठी तिथलेच उमेदवार, त्याच कॅटेगरीचे उमेदवार तिथे भरले जातील, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि ओपनचं जे आरक्षण आहे मित्रांनो, इथे बघा हे ओपनचं आरक्षण असणार आहे, इतर मागासवर्गीय नाही। आता इथं जर म्हटलं तर जे ओपन मधून जागा भरल्या जातात तर ते तिथे सर्व कॅटेगरीचे, ठीक आहे, सर्व कॅटेगरीचे जे उमेदवार आहे, हा खुला प्रवर्ग म्हणजे ओपनचं हे आरक्षण आहे। इथे सर्व कॅटेगरीचे इथे उमेदवार इथे अर्ज करू शकतात मित्रांनो, काही अडचण नाही, ठीक आहे। तर इथे सर्व कॅटेगरीचे उमेदवार अर्ज करू शकतात। आता महत्त्वाचा मुद्दा जो होता त्याच्यावरती आपण चर्चा करूयात। आता याच्यामध्ये बघा, टोटल जर म्हटलं तर 198 जागा आहेत मित्रांनो। त्याच्यापैकी कोणत्या कॅटेगरीसाठी इथं आरक्षण, किती पदसंख्या इथं भरल्या जात आहे हे संपूर्ण तुम्हाला इथं माहिती बघण्यासाठी भेटेल, ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये। आता याच्यामध्ये काय 30% जे आरक्षण आहे ते महिलांसाठी आरक्षित आहे, तरी एवढ्या महिलांची पदे इथं भरली जाणार आहेत मित्रांनो, एवढी गोष्ट लक्षात घ्या। आता इथं काय होतं माहिती का मित्रांनो, बहुतेक ठिकाणी काय होतं, आता इथं गावांची नावं दिलेली असतात आणि हे सर्व PDF वगैरे जे आपल्याला आरक्षण दिलेलं असतं ते
2011च्या जनगणनेनुसार जे PDF त्यांच्याकडे असतं, ती जनगणना जी झालेली आहे 2011ची, त्याच्यानुसार तिथं त्या गावची लोकसंख्या कोणती आहे, त्याच्यासोबत तिथे मागे कोणाला आरक्षण दिलं होतं, याचा सर्व विचार करून हे आरक्षण दिलं जातं. एवढे आपल्याला आरक्षणाच्या ज्या आपल्याला जे टक्केवारी आहेत तेवढे देखील पदं इथं भरली जातात. आता इथं काय होतं, एखाद्या ठिकाणी जसं की हे शेवटचं गाव आहे, इथे जर म्हटलं तर फक्त ST कॅटेगरीचे उमेदवार आहे, जास्त दुसरे कॅटेगरीचे उमेदवार नाहीये. आणि तिथे जर म्हटलं तर इथं आपल्याला OBCला आरक्षण सुटलेलं आहे. ठीक आहे, तर इथे काय होतं मित्रांनो माहिती आहे का, इथं आता ST कॅटेगरीचे उमेदवार आहेत, परंतु OBCला आरक्षण सुटलेलं आहे आणि आपण जर आक्षेप नाही घेतला तर ती जागा तशीच तिथं रिक्त राहते आणि पुढच्या वेळेस जेव्हा 4-5 वर्षांनी ही पदं भरती होते तेव्हा ती जागा भरली जाते मित्रांनो. त्यामुळे जर तुमचं असं काय असेल की तुमच्या कॅटेगरीला आरक्षण मिळायला पाहिजे होतं, तुम्हाला वाटतं तुमची लोकसंख्या तिथे थोडी जास्त आहे, त्याचसोबत यामध्ये जर विचार केला तर ज्या कॅटेगरीला आरक्षण सुटलेलं आहे त्या कॅटेगरीचे उमेदवार तिथे फॉर्म भरणार नसतील किंवा महिला उमेदवारांसोबत देखील असं होऊ शकतं की मागच्या वेळेस जर म्हटलं तर हे जेव्हा आरक्षण सुटलं होतं तेव्हा पुरुषाला सुटलं होतं नाही, आता डायरेक्टली महिलाचं भरती एकही झाली नाही, परंतु आता पहिल्यांदा पुरुषांना सुटलं होतं, आता महिलांना सुटलं, तरी देखील तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता मित्रांनो. हे तुमचं आरक्षण चेंज करून दिलं जातं. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर कॅटेगरीनुसार जर म्हटलं तर जर 2-3 कॅटेगरीने आक्षेप नोंदणी केली तर तिथे शक्यता ओपनला आपल्याला जागा भरली जाऊ शकते, म्हणजे ओपनला आरक्षण दिलं जाऊ शकतं, जेणेकरून सर्व कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज भरू शकतात, असं देखील केलं जाऊ शकतं. परंतु इथं आक्षेप घेण्याची तारीख खूपच कमी दिलेली आहे मित्रांनो, 29 तारखेपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदणी करायची आहे मित्रांनो. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. तर 29 तारखेला आक्षेप नोंदणी झाल्यानंतर 30 तारखेला फायनल जे आरक्षणाचं जे पेज आहे ते पुन्हा इथं आपल्याला जाहीर झालेलं बघण्यासाठी भेटेल. आता तुम्हाला हे आरक्षण कुठं, ते आक्षेप कुठं नोंदणी करायची याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. तर बघा इथं लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदणी करायची आहे कार्यालयास. ठीक आहे, जे पण उपविभाग असेल. ठीक आहे, आता इथं जर म्हटलं तर हे उपविभागाचं नाव आहे, जे PDF मी ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये 2-3 तालुके येतात, परंतु याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा हा एक तालुका आहे, हा एक तालुका आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे तालुके आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये तालुके वेगवेगळे आहेत, परंतु हा महत्त्वाचा उपविभाग आहे, 2-3 तालुके मिळतात. तर इथे तुम्हाला या कार्यालयाच्या ठिकाणी, तहसील कार्यालयाच्या ठिकाणी, उपविभागाच्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला जाऊन आक्षेप नोंदणी करायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं आरक्षण इथं बदलून दिलं जाऊ शकतं. तुम्हाला इथं प्रयत्न करायला पाहिजे. एकदा भरती होऊन गेली जे आरक्षणाचं 30 तारखेला फायनल पेज इथं येणार आहे, ती लिस्ट लागल्यानंतर तुमच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती मित्रांनो, 15,000 घरबसल्या पेमेंट भेटत आहे, तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे, तर हे PDF मी तुम्हाला या उपविभागाचं ओपन करून दाखवलं. दुसरं PDF देखील मी इथं ओपन करून घेतलेलं आहे बघा. तर इथं उपविभागाचं आपल्याला इथं नाव दिलेलं आहे, बीड जिल्ह्याचंच आहे हे पण. ठीक आहे, हे सर्व जे PDF आहेत, हे सर्व PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल. दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, जॉईन व्हायला विसरू नका. इथे आपल्याला गावांची नावं दिलेली आहेत, या गावांच्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला आरक्षण भेटलेलं आहे, पुरुषांना भेटलंय की महिलांना भेटलंय, हे त्या गावांची नावं तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, सर्व हे जे PDF आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे सर्व PDF तुम्हाला इथं कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीला तिथं आरक्षण सुटलेलं आहे सर्व काही डिटेलमध्ये माहिती आहे. तर आरक्षण या सर्व याच्यानुसार जर म्हटलं तर 29 तारखेला 29 तारखेपर्यंत आक्षेप घ्यायची इथं मुदत आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही आक्षेप घेतलं तर तुमचं आरक्षण तुम्हाला चेंज करून मिळू शकतं. आता जो उपविभाग मी इथं ओपन करून घेतलेला आहे, इथे देखील 202 जागा, पहिल्यांदा 198 होत्या, त्यानंतर इथं दुसऱ्या उपविभागमध्ये. ठीक आहे, तर उपविभागाचं नाव देखील इथं आपल्याला दिलेलं आहे बघा, हे उपविभागाचं नाव आहे. याच्यामध्ये जेवढे पण तालुके येत असतील 2-3 तालुक्यांचा समावेश असतो उपविभागामध्ये. तर इथे 202 जागा आहे. आता मागचे जर म्हटलं तर मागचे 198 जागा होत्या. आतापर्यंत टोटल जर म्हटलं तर 400 जागा झाल्या मित्रांनो. ठीक आहे, 400 जागांसाठी. दुसरं देखील मी इथे PDF ओपन करून घेतो. दुसरं PDF ओपन केल्यानंतर याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर माहिती बघण्यासाठी भेटेल बघा. आपल्याला उपविभागानुसार माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं मांजलगाव झाल्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा परळीचं दिलेलं मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यामध्ये देखील जर म्हटलं तर आरक्षण आपल्याला बघा कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीला इथं आरक्षण दिलेलं आहे, इथं तालुका दिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जेवढे पण तालुके येत असतील. ठीक आहे, या परळीमध्ये जर म्हटलं तर एकच तालुका येतो वाटते. ठीक आहे, काय अडचण नाही. तर त्या तालुक्याच्या ठिकाणी टोटल 99 जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपल्याला 500+ जागा झाल्या. ठीक आहे, 99 जागा आहेत मित्रांनो. तर त्यापैकी जर म्हटलं तर टोटल इथं बघा, टोटल इथं दिलेली आहे, सॉरी 99 याच्यामध्ये एकूण जागा आहेत आणि याच्यामध्ये महिलांच्या आणि पुरुषांच्या इथं आपल्याला वेगवेगळ्या जागा आहेत. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये इथं आपण बघू शकता 30% जागा राखीव आहेत महिलांसाठी. तर हे परळीचे मित्रांनो, ते देखील तुम्ही बघू शकता. या आरक्षणाचं पेज, हे PDF तुम्ही बघा. तुमच्या कॅटेगरीला आरक्षण सुटलं नसेल तुमच्या गावामध्ये तर तुम्ही लगेच आक्षेप नोंदणी करा. याचं देखील तुम्हाला तारीख इथं दिलेली असेल बघा. थोडंसं खाली घेतल्यानंतर बघा त्याच्याबद्दल इथं माहिती दिसेल तुम्हाला. इथं बघा आरक्षणाबद्दल तुम्हाला आक्षेप नोंदणी करण्यासाठी हे PDF जाहीर झालेलं आहे. तर ते तुम्ही इथं आक्षेप घेऊ शकता. ठीक आहे, इथं आपल्याला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अजून एक PDF आहे डिटेलमध्ये बघा.
आता हे PDF याच्यामध्ये आपल्याला जास्त पेजेस आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये हे बीड माजलगावचं याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर वेगवेगळ्या याच्यानुसार आहे. थोडंसं खाली घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. तर बघा, पुढे जर म्हटलं तर हे झालं वेगवेगळ्या उपविभागानुसार. पुढे जर म्हटलं तर बघा, मांजलगाव या गावांची यादी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी महिला राखीव आहेत का नाही संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती दिली आहे. तर हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हे PDF तुम्हाला भेटून जाईल. तहसील कार्यालयामध्ये किंवा उपविभागाच्या ठिकाणी हे PDF तुम्हाला भेटून जाईल. तुमच्या जर तालुक्यांचं मी जे PDF देणार आहे त्याच्यामध्ये नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही चौकशी करा. हे PDF जाहीर झालेले आहेत मित्रांनो आणि 29 तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता. एकदा फायनल डेट संपली 30 तारीख की त्यानंतर तुम्हाला तुमचं आरक्षण बदलून कोणत्याही परिस्थितीमध्ये भेटणार नाही मित्रांनो. आत्ताच तुमच्याकडे संधी आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे जी की तुम्ही बघू शकता. तर हे सर्व PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर बघा कोणत्या कॅटेगरीला आरक्षण सुटलेलं आहे. जर तुमच्या कॅटेगरीला आरक्षण सुटलेलं नसेल तर तुमच्याकडे एक संधी आहे आक्षेप नोंदणी करायची, ठीक आहे. आक्षेप घेतलं तर तुमचं आरक्षण बदलून दिलं जाऊ शकतं. त्याचा फायदा घेऊन तुमचं जर सिलेक्शन झालं पोलीस पाटलासाठी तर घर बसल्या तुम्हाला आरामशीर काही जास्त काम राहत नाही. आपल्याला माहिती आहे पोलीस पाटलाचं कार्य काय असतं मित्रांनो. काहीच काम नाही. घर बसल्या तुम्हाला 15,000 रुपये पेमेंट मिळणार आहे मित्रांनो. सोबत तुम्ही इतर व्यवसाय शेती वगैरे सर्व काही करू शकता, ठीक आहे. त्याचसोबत एक चांगली नोकरी तुम्हाला भेटत आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारची बाकीची संपूर्ण आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा, हे सर्व जेवढे पण माझ्याकडे PDF येतील ते मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करतच राहील. तुमच्याकडे जर याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असेल एखादं PDF आरक्षणाचं तर ते देखील मला शेअर करा. आपल्या याच नंबरवरती बघा 91 39 64 31 99, ठीक आहे. या नंबरवरती शेअर करा जेणेकरून मी ते देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देईल जेणेकरून तुमचं आरक्षण कोणाला भेटलंय ते तुम्हाला समजून येईल गावानुसार, ठीक आहे. तर अशा प्रकारे या पदभरतीविषयी माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे. आणि आता सांगतोय, आता हे आरक्षण मंजूर झालेले आरक्षणाचे हे PDF आहे. हे 30 तारखेनंतर 1 महिना देखील तुम्हाला भेटणार नाही अभ्यासाकरता, ठीक आहे. जाहिरात लगेच येईल 4-5 दिवसामध्ये. लगेच जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी 10 ते 12 दिवस लागतील आणि फॉर्म भरून झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी लगेच आपल्याला जे पण पात्र अपात्र उमेदवार आहेत त्यांची यादी जाहीर होते, पात्र अपात्र उमेदवार, आणि लगेच परीक्षा 7 ते 8 दिवसामध्ये लगेच परीक्षा होऊन जाते मित्रांनो. तर अजिबात टाइम भेटत नाही त्याच्यामुळे, ठीक आहे. आताच अभ्यासाला तुम्ही सुरुवात करून द्या. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही पोलीस पाटील पदभरती होत आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे जे पण अपडेट येतील ते सर्व नवीन चॅनलवरती मी अपलोड करेन मित्रांनो. तर नवीन चॅनलला देखील जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.